वाचायचे सर्व शक्यतो उद्या किंवा परवाच्या दिवशी टेस्ट होईल. पेपर काढणार पहिले चॅप्टर वर होणार आहे 100 क्वेश्चनची. त्याच्या जाती आपण चालू केलं होतं बरोबर. त्याच्या जातीच चालू केलं होतं ना. इथपर्यंत आपण आले होते. मराठी भाषेत आकारांत इकारांत दीर्घ लिहिले जातात. ठीक आहे. बघा मी पद म्हणजे सांगितलं तुम्हाला. पद म्हणजे काय हे सांगितलं होतं. शब्द वाक्यात वापरला गेला की पद होतो असं सांगितलं होतं. प्रकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात. विकृती म्हणजे शब्दाला प्रत्यय लावला की विकृती म्हणतात. आता राम कुत्र्याला काठी मारतो. आता हे सर्व काय झाले पद झाले, वाक्यात वापरलं गेलंय बरोबर. पण एकटा रामकडे लिहिला असता तर प्रकृती झाला बरोबर. कुत्र्याला कधी लिहिला, कुत्रा हे काय मूळ आहे. कुत्र्याला कधी लिहिलं तर विकृती झालं. असं आहे. काठी ही प्रकृती मूळ रूप आहे आणि वाक्यात वापरलं गेलेलं पद आहे. आपण मराठी भाषेतील सर्व शब्द स्वरांत लिहिले जातात. तेव्हा हे लिहिलं होतं. स्वरांत म्हणजे कसं शेवटून स्वरच येतो, त्याशिवाय ते पूर्णच होत नाही बरोबर ना. बघा ना, गरीब गरिबी इथे शेवटून अ आलाय, स्वर आलाय. गरिबी ई आलाय, गरीबू उ आलाय. म्हणजे काही आपण लिहिलं तर स्वरांतच लिहिले जातात मराठी भाषेतील सर्व शब्द. अपवाद फक्त अन आहे असं आहे. आता बघा मराठी भाषेत एकक्षरी शब्द नेहमी कसे लिहितात, दीर्घ लिहितात. मी तुम्हाला मी वरून असं उदाहरण दिलं होतं. मी आपण असंच लिहितो. आपण ज्या वेळेस लिहितो मी राकेश घुगे असं सांगत आहे की बरोबर. आपण अशा पद्धतीने लिहितो तेव्हा आपण ते कसे लिहितात, दीर्घांत लिहितात असं तुम्हाला सांगितलेलं होतं बरोबर. आता मराठी भाषेत बघा अंती येणारे इकारांत उकारांत दीर्घ लिहिले जातात. म्हणजे मराठी भाषेत असं आहे की शेवटी जे येतात इकार असो का उकार असो, म्हणजे आपण ज्यावेळी शुद्ध अक्षर लिहितो. आता काठ हा शब्द आहे बरोबर ना. काठ हे आपण असा कधीच लिहू शकत नाही कारण हा शेवटून आलेला आहे. अंती येणारे नेहमी कसे लिहिले जातात, दीर्घ लिहिले जातात. लक्षात ठेवायचंय. बघा काठी आहे, वाटे आहे, पिशवी आहे, चिमणी आहे. आपण राणी असं कधीच लिहू शकत नाही बरोबर ना. मग मराठी भाषेत येणार आहे बघा इकारांत आणि उकारांत. इकारांत असं लिहिले जातात आणि उकारांत नेहमी दीर्घ लिहिले जातात. बघा ना, चेंडू आहे, लाडू आहे, कुडू आहे, असं आहे. फक्त अपवाद काय आहे, आणि हा शब्द अपवाद आहे. बाकी सर्व कसे लिहिले जातात, दीर्घ लिहिले जातात मराठी भाषेत. अंती येणारे शब्द दीर्घ लिहिले जातात. तुम्ही कुठलेही एखादी नाव बघा ते दीर्घच लिहिलेलं असेल. बघा अंती येणार आहे, दीर्घ लिहिलेलं आहे. परत कोणतंही नाव बघा फक्त आणि आपण काय बघितलं तो अपवाद आहे. कुठलंही नाव शेवटून जे येतं ते दीर्घ. बघा मराठीचं नाव बघा कसं आहे, अंती येणार आहे, दीर्घच लिहिले गेलेलं आहे. इकारांत आणि उकारांत लक्षात ठेवायचे आहे. शुद्ध अक्षर लिहिण्यासाठी कामच पडतात. बघा मराठी भाषेत अकारांत पूर्वी येणारे इकारांत आणि उकारांत दीर्घ लिहिले जातात. आता अकारांत पूर्वी येणारे, आता अकारांत पूर्वी येणारे कसं आहे बघा, वीट जीभ वडील. अकारांत आणि बघा मराठी भाषेत अकारांत पूर्वी येणारे, अकारांत पूर्वी येणारे. आता अकारांत शब्द आहे, अकारांत शब्द आहे, अकारांत शब्द आहे, अकारांत शब्द आहे. म्हणजे पहिले कसं आहे मराठी भाषेमध्ये इकारांत उकारांत पूर्वी येणारे शब्द कसे आहे ते शेवटून जेव्हा इकारांत उकारांत दीर्घ लिहितात. परंतु मराठी भाषेत असंही लक्षात ठेवायचंय, अकारांत पूर्वी येणारे म्हणजे पहिल्यांदा येणारे हे कसे लिहिले जातात, दीर्घ लिहिले जातात. बघा ना, सर्व शब्द तुम्ही बघा अकारांत पूर्वी जे शब्द येतात ते दीर्घ लिहितात. बघा वीट नाव आहे, जीभ नाव आहे, वडील आहे, पोलीस आहे, बहीण आहे. हे सर्व अक्षर. बीड आहे बघा, तीळ आहे, गुटगुटीत आहे, ठिकठिकाणी आहे, सामायिक आहे. सर्व शब्द कसे आहे इकारांत आणि अकारांत उकारांत दीर्घ लिहिले जातात. अकारांत पूर्वी येणारे बघा सून आहे,
दीर्घ लिहिला. चूक आहे दीर्घ लिहिला. चूल आहे दीर्घ लिहिला. खून आहे दीर्घ लिहिला. खून आहे दीर्घ लिहिला. नागपूर आहे दीर्घ लिहिला. अकारांच्या पूर्वी येणारे दीर्घ लिहिले जातात. तुम्हाला येतात ते लिहिता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला शुद्ध शब्द ओळखा असं येतात त्यावेळेस हे नियम कामात पडतात. म्हणजे मराठी भाषेमध्ये कसे कसे लिहिले जातात ते लक्षात ठेवायचं आहे. बघा मराठी भाषेत दीर्घांतापूर्वी येणारे, आता दीर्घांतापूर्वी म्हणजे उ असो, बघा इकारांत असो किंवा उकारांत असो, दीर्घांतापूर्वी येणारे ह्रस्व लिहिले जातात. बघा दीर्घांतापूर्वी, आता बा दीर्घ आहे, बघा ह्रस्व लिहिलाय हिळा, म्हणजे दीर्घ म्हणजे कसा, यामध्ये आय म्हणजे दीर्घ आहे, ही म्हणजे पहिली विलांटी, इथे माहिती आहे ही दुसरी विलांटी आहे. इथे बघा ही पहिला काय लिहिला आहे, ह्रस्व लिहिलेला आहे, बरोबर. इथे विटा आहे दीर्घ आहे, तिच्यापूर्वी येणारे ह्रस्व लिहिलेला आहे, इथे ह्रस्व लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचे आहे. शब्द बघा तुम्ही, विहिरी शब्द आहे, गरिबी शब्द आहे, पाहिजे आहे, उशीर आहे, चुली आहे, मुली आहे, चुरी आहे, खुणा आहे, तालुका, चुना, मुले, फुले, हुतुतू असे शब्द आहेत. हे फक्त याच्यासाठी हे नियम, तुम्हाला शुद्ध शब्द लिहिता येत नसेल, तुम्हाला मराठी लिहिता येत नसेल तर आहे, नाहीतर तुमचे नियम पाठ आहे. पाठ म्हणजे पाठ म्हणण्यापेक्षा तुम्हाला ऑलरेडी लिहिता येतात असं आहे. कारण आपण मराठी भाषा लहानपणापासून शिकतोय. आपल्याला शुद्ध शब्द बरं 99.99% शब्द आपण शुद्धच लिहितो. फक्त पॉईंट एखादी शब्द असतो, एखादी 5-10 वाक्यातून तो वाईट व शुद्ध लिहिला जातो, कारण आपण लहानपणापासून शिकलेले असल्यामुळे. बघा मराठी भाषेत 3, 4, 5 अक्षरी शब्दातील प्रथम क्रमांकाचे अक्षर ह्रस्व लिहिले जाते. ज्यावेळेस 3 अक्षरी शब्द आहे, 4 अक्षरी शब्द आहे, 5 अक्षरी शब्द आहे, त्यावेळेस प्रथम जे क्रमांक येतात, बघा हुकूम हे 3 अक्षरी नाव आहे, आबा हा ह्रस्व लिहिलेला आहे. झुडूप हे 3 अक्षर नाव आहे, ह्रस्व लिहिलेलं आहे. 3 अक्षरी नाव आहे, हुतुतू ह्रस्व लिहिलं आहे. चिमटा हे 3 अक्षर नाव आहे, ह्रस्व लिहिलेलं आहे. निकाल हे पण हे ह्रस्व लिहिलेलं आहे, बरोबर. लक्षात ठेवा 3, 4, 5 अक्षरी शब्दातील प्रथम क्रमांकाचे अक्षर हे कसे लिहिले जातात, ह्रस्व लिहिले जातात. विहीर, पिशवी, इमारत, किरकोळ, चिमणी, गुटगुटीत हे शब्द आहे. बघा अनुस्वार आणि विसर्ग जोडाक्षरापूर्वी येणारा इकार उकार मराठीत कसा लिहिला जातो, ह्रस्व लिहिला जातो. लक्षात ठेवायचं आहे. लिंबूचा उकार बघा, टेंबूचा उकार बघा, बिंदूचा उकार बघा, दुःखचा उकार बघा, अनुस्वार काय सांगितलं, विसर्ग व जोडाक्षर यांच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार, अनुस्वार आणि विसर्ग यांच्या पूर्वी येणारा इकार आणि उकार ह्रस्व लिहिला गेलेला आहे. ली बघा, टी बघा, टी बघा, गु बघा, उ बघा, सर्वे सर्वे काय गेलेले आहे, ह्रस्व लिहिले गेलेले आहे. मराठी भाषेतले असे शब्द आहे. एकदम सोपा आहे, तुमचं लक्षात राहिलं पाहिजे मराठी भाषा कशी लिहिली जाते. आता हे एक आपण इथे बघा, रामपुत्रा, बघा राम कुत्र्याला मारतो. आता काठी मारतो, काठीचा आपण शब्द बघितला, शेवटी अंती येणार आहे, कसा लिहिलाय, दीर्घ लिहिलेला आहे. असं आपण प्रकृती शब्द आहे, दीर्घ लिहिलेला आहे, अंती येणार आहे, 3 अक्षरी नाव आहे, काय कसा लिहिलेला आपण पहिलं अक्षर ह्रस्व लिहिलेला आहे. हे असं आहे. काही काही अक्षर असतात ते अपवाद म्हणून येतात, पण आपण मराठी भाषा शिकत असल्यामुळे ते शब्द येतात. आता सर्वात महत्वाचं चालू करू शब्दाच्या जाती. शब्दाच्या जातीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, धन्यवाद मित्रा, धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम जर आला तर मला लगेच विचारायचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. शब्दाच्या जातीवर कुठलेही एक्झामला 5 आता 25 क्वेश्चन आहे, तर शब्दाच्या जातीवर कमीत कमी 10 ते 12 विचारले जातील. 8, 10, 12च्या दरम्यान इतके प्रश्न शब्दाच्या जातीवर. प्लस ज्यावेळेस तुम्ही कंबाईन द्या त्यावेळेस 50 पैकी 15, 16, 17, 18 प्रश्न शब्दाच्या जातीवर विचारले जातात. 15-16 प्रश्न शब्दांवर विचारले जातात.
बरोबर विचारले जातात. अशा पद्धतीने 50 मार्काला मराठी व्याकरण विचारलं जातं. मला इंग्लिश ग्रामर पण असंच आहे. म्हणून शब्दाच्या जाती अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो आहे त्यातून तुमचा पाया पक्का झाला पाहिजे होता. कारण पहिल्यांदा वर्ण म्हणजे काय आपण हे काय वर्णमाला घेतलेली आहे. बरोबर. मराठी भाषा कशी तयार झाली हे घेतलेलं आहे. नंतर वर्णमाला नंतर आपण संधी घेतलेल्या आहेत. बरोबर. हे 3 चॅप्टर झालेले आहेत आणि मराठी भाषेत शब्द कसे लिहिले जाते आता आपण ते बघितलं. बरोबर. आता तुम्हाला बघा शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती नाव आहे बघा शब्दाच्या वाक्यात शब्द वाक्यात विविध प्रकारे कार्य करतो. त्या कार्याला काय म्हणतात? शब्दाची जात म्हणजे वाक्यामध्ये त्याने काय काम केलं आहे? नाम म्हणून काम केलंय का? विशेषण म्हणून काम केलंय का? क्रियाविशेषण म्हणून काम केलंय का? शब्दयोगी अवयव म्हणून काम केलंय का? क्रियापदे म्हणून काम केलं आहे. ते जात आहे कशी. आता काय काम करतो? बघा शब्दाचे वाक्यातील कार्य 8 प्रकारचे असते. म्हणून शब्दाच्या जाती किती आहे? 8 आहे. तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर शब्दाच्या जाती किती आहे? तर किती आहे? 8 आहे. लक्षात ठेवायचं आहे. शब्दाची जात त्याच्या स्वरूपावरून ठरवायची नसते तर ती वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरवायची असते. ती कशी दिसते काय आहे यावरून ठरवायची. तो काय काम करतोय वाक्यामध्ये त्यावरून एकूण शब्दाच्या जाती किती लक्षात ठेवायचं किती आहे? 8 आहे. आता आपण एक आहे बघा वर वधूकडे बघत होता. आता इथे बघा वर हा नाम आलाय. बरोबर आहे का नाही? बघत होता. नवरी बरोबर ना इथे वर काय आहे नाव आणलं आहे. आता इथे बघा खालच्या तेच वर नाव काय वापरलेले वर पिता मांडवात फिरत होता. म्हणजे मुलाचा पिता म्हणजे नवरदेवाचा वडील मांडवामध्ये फिरत होता. आता इथे वर काय आलंय विशेषण लावलेलं आहे. विशेषण कसं पिता मांडवात फिरत होता असंही म्हटलं कोणाचा नवरदेवाचा पिता. परंतु हे विशेषण लावलेलं आहे. मग कुठलाचा पिता आहे तो वराचा पिता का आपला पिता आहे वराचा पिता मांडवात फिरत होता. बघा वर नाही इथे नाम म्हणून काम केलंय. वर नाही इथे काय काम केलंय विशेषण म्हणून काम केलंय. बघा वधूने वधूने वर बघितले. बघा वधूने कुठे बघितले वर बघितले. तिने क्रिया कशी केली वधू अशी बघत असेल वधूने असं बघितलंय. म्हणजे क्रिया केली ना वर बघण्याची क्रिया केली आहे. म्हणून या वर इथे काय लावलेलं आहे क्रिया विशेषण क्रिया केलंय वर मागे पुढे. बरोबर ना आपण पुढे चालला वर चालला खाली चालला. बरोबर ना हे काय आहे हे क्रिया विशेषण आहे. आपण बघू ते मध्ये जसे जसे वाक्य येतील तसे बघू. बघा वर स्टेजवर चढला. आता वर नवरदेव कुठे चढला आहे स्टेजवर. आता बघा शब्दाला लागलेला आहे वर हा. बरोबर म्हणून या वर नाही ते काय काम केलं आहे शब्दयोगी अवयय असं काम केलं आहे. बरोबर तू त्याला बघा तू त्याला वर असा एक शब्द आहे. तू त्याला वर आता हे बाई शब्द कसे आहे क्रियापदे म्हणून वापरले गेले आहे. तू त्याला वर म्हणून एक क्रियापदे आहे. आता वराने कशा प्रकारचे काम केले इथे उदाहरण दिलेलं आहे. तर आपण जसं डिटेल मध्ये जाऊ तसं तुम्हाला समजेल. परंतु शब्द वाक्यामध्ये एकच शब्द हे सांगण्याचं मतलब असं होतं एकच शब्द वाक्यामध्ये किती प्रकारचे काम करू शकतो. बरोबर ना म्हणून तिला तिच्या स्वरूपावरून न ओळखता ती वाक्यात काय काम करत आहे त्यावरून शब्दाची जात ठरवली जाते. यामध्ये जात नाम म्हणून काम केलं यामध्ये विशेषण म्हणून काम केलं यामध्ये क्रियाविशेषण म्हणून काम केलं यामध्ये शब्दयोगी अवयव म्हणून काम केलं आणि यामध्ये क्रियापदे म्हणून काम केलेलं आहे. अशाच प्रकारे शब्दाच्या जातीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. आता 8 जाती आहे तर 2 प्रकारे वर्गीकरण एक विकारी आहे आणि अविकारी आहे. तुम्हाला असे विचारतात शब्दाच्या 8 जाती आहे विकारी जाती कोणत्या आहेत किंवा याला अव्यय म्हणतात त्याला अव्यय म्हणतात. याला सविभाविक्त म्हणतात त्याला अविभाविक्त म्हणतात. यामध्ये लावलेलं
पण पहिल्या जे आहे नाम सर्वनाम विशेषण क्रिया विशेषण, जेव्हा हे काय आहे विकारी जाती आहे. पहिल्या 4 जाती, शेवटच्या 4 जाती कशा आहेत क्रिया विशेषण शब्दयोगी अवयव उभयनवी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव. जेव्हा ह्या कशा आहेत ह्या अविकारी आहेत, लक्षात ठेवायचं आहे. नाम नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, हे प्रतिपदिके आहे आणि हे क्रियापद काय काय धातू आहे. प्रतिपदिके म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता विकारी अविकारी अशा शब्दाच्या जातीचे 2 प्रकारे वर्गीकरण कोणी केलेलं आहे मोके दामले. तुम्हाला हे पण विचारलं जातं विकारी असे वर्गीकरण कोणी केलेले आहे, कोणी केले आहे मोके दामले. बघा सविभक्ती अविभक्ती असे वर्गीकरण कोणी केले आहे दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी सविभक्ती आणि अविभक्ती असे वर्गीकरण केले आहे. आणि प्रतिपादिके धातू आणि अव्यय असे वर्णन कोणी केलेले आहे असं वर्णन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 100% पाठ करायचं आहे. बेसिक गोष्टी आहे ह्या या शब्दाच्या जाती इतक्या आहे 8 आहे. 4 विकारी आहे, सव्य आहे, सविभक्ती आहे. विकारी अविकारी काय सांगितलं मी तुम्हाला मोके दामले असं सांगितलंय. सविभक्ती अविभक्ती एक तुम्हाला काय सांगितलं दादोबा पांडुरंग तडखडकर हे असं सांगितलं. आणि इथे प्रतिवादी धातू आणि अव्यय आता इथे असं दिलेलं आहे. हे असं कोणी केलेलं आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर असं वर्गीकरण केलेलं आहे. लक्षातच ठेवायचं आहे. विकारी जाती किती आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रिया विशेषण या विकारी सॉरी क्रियापद. अविकारी जाती किती आहे क्रिया विशेषण शब्दयोगी अवयव उभयनवी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव. जायचं पुढे 100% प्रत्येकाची लिंक लागते का शब्दाच्या जातीला सुरुवात केलेली आहे. ज्याला लगेच प्रश्न पडला तर लगेच विचारायचा आहे. बघा प्रतिपदिके म्हणजे काय. प्रतिपदिके म्हणजे बघा व्यक्ती वस्तू प्राणी पदार्थ ठिकाणे आणि त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाच्या जातींना काय म्हणतात प्रतिपदिके म्हणतात. म्हणजे कशा हा अश्विन आहे बरोबर ना, हा कोण आहे अश्विन आहे बरोबर ना. आता बघा व्यक्तीला दर्शवलेला आहे तो कुत्रा आहे बरोबर ना. प्राणीला दर्शवलेला आहे तिथे टेबल आहे बरोबर, टेबलाला दर्शवलेला आहे बरोबर. वस्तू पदार्थ तुम्हाला आता कळालं असेल. आपण बघा त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाच्या जातीने मग अश्विन मुलगा आहे. आता गुणधर्म सफरचंद गोड आहे बरोबर ना. याला काय म्हणतात मग आपण हे कोणाला दर्शवतो नाम सर्वनाम विशेषण याला प्रतिपदिके म्हणतात. प्रतिपदिके 3 आहेत व्यक्ती वस्तू प्राणी पदार्थ ठिकाणे वस्तू ठिकाणे त्यांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दांना प्रतिपदिके म्हणतात. धातू म्हणजे काय धातू म्हणजे क्रियापद लक्षात ठेवायचे. अव्यय म्हणजे काय अविकारी शब्दाच्या जातींना अव्यय म्हणतात. असं आहे जे 4 प्रकारचे अव्यय आहेत बरोबर. शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय केवळ प्रयोगी अव्यय उभयनवी अव्यय ते काय आहे ते अव्यय आहे. अविकारी शब्द जे आहे ते आहे. म्हणून धातू हे काय आहे धातू हे क्रियापद 1 आहे, प्रतिपदिके 3 आहे, अव्यय 4 आहे. लक्षात ठेवायचे आहे. शब्दाच्या जाती किती आहे 8 आहे, अविकारी किती 4 आणि विकारी किती 4. लक्षात ठेवायचं. विकारी काय सांगितलं नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. राहील का लक्षामध्ये लक्षात राहायला पाहिजे. बघा विकारी शब्द जाती. आता विकार म्हणजे बदल होणे. मराठी भाषेत 6 विकार आहेत. शब्दाच्या जाती विकारी कधी विचारले 4 जाती आहे पण मराठी भाषेमध्ये विकार किती आहे 6 आहे. 100% लक्षात ठेवायचे आहे. विकार म्हणजे काय होतो बदल आणि मराठी भाषेत विकार किती आहे 6 आहे. आता 6 कोणते बघा लिंग बरोबर ना, मेल आहे का फिमेल आहे बरोबर ना, लिंग वचन विभक्ती
पुरुष, अर्थ आणि काळ आपल्या यामध्ये ते समजून जाईल. आता उदाहरण देत मी तुम्हाला. बघा, लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ आणि काळ लक्षात ठेवायचं आहे. मराठी भाषेमध्ये किती विकार आहे? 6 विकार आहेत. 6 विकारांनुसार ज्या शब्दजाती बनतात त्यांना काय म्हणतात? विकारी शब्दजाती असे म्हणतात. आता बघा, इथे लिंगाचं बघा, नाम बघा कसं होतं. बघा, घोडी, घोडी, घोडे. बघा, वचन कसं होतं? घोडी, घोडीचं वचन काय झालं आहे? घोड्या. लगेच इथे मूळ शब्द काय असेल? घोडा शब्द आहे. बरोबर. घोड्याचं लिंग काय झालं? घोडी, घोडी, घोडे. वचन काय झालं? घोडी आणि घोड्या. आपण मुलांचं म्हणतो बघा, घोड्याने, घोड्याला. हे काय झालं? हे विभक्ती झाली आहे. म्हणजे प्रथम विभक्ती, प्रथम, द्वितीय, तृतीय तुम्हाला आता समजणार नाही. ते ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजेल. तृतीय, बरोबर ना? हे तुम्हाला सांगतो. पुरुषाला आहे का? नाही. आता सर्वनाम कसं आहे? हे सर्वनाम आहे बघा. तो आहे, ती आहे. सर्वनामाने लिंग बदलतात. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे. बदललं का नाही? इथे बघा, ती, त्या, ती उभी आहे, त्या उभ्या आहे. बदललं का नाही? म्हणजे काय बदललं? वचन बदलले. त्याने, त्याला. काय बदललेलं आहे? इथे विभक्ती बदललेली, विभक्ती आहे. त्याने आणि त्याला. ही विभक्ती मी तुम्हाला नंतर शिकवायची. इथे पुरुष आहे. कोणता पुरुष आहे? मी आहे आणि तू आहे. इथे पुरुष पण दाखवलेला आहे. विशेषण बघा. आता विशेषण हे बाई शब्द आहे. चांगला, चांगली, वाईट, खराब, बरोबर ना? गोड, आंबट, हे सर्व काय लागलेले आहे? हे विशेषणे असतात. बरोबर. आता लिंग बघा. लिंग त्यातलं कसं आहे? म्हणजे हे सर्व विशेषण सांगितलं मी तुम्हाला. आपण ते डिटेल मध्ये बघू. पण आता यातलं लिंग कसं आहे? तो चांगला आहे, ती चांगली आहे. बघा, तो वचन कसं आहे? चांगली, चांगल्या, चांगल्याने, चांगल्याने. असं आहे. क्रियापद कसं येतं? येतो. तेव्हा एक क्रियापद आहे. तर येते क्रियापद आहे. येतो, येतास. पुरुषार्थ येतो, येतेस. तुम्हाला हे सर्वच सर्व वाक्यांमध्ये समजून जाईल. फक्त इथे फक्त हे लक्षात ठेवा, आपण शिकणार काय आहे असं इथे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता हे काय आहे? अर्थ आहे. येतो, ये आणि यावे. येतो, आला आणि येईल. असा हा काळ आहे. येतो, आला, येईल म्हणजे कसं की तो परवाच्या दिवस तो येत आहे म्हणजे येतो आहे. बरोबर ना? म्हणजे आता आहे, आला आहे आणि येणार आहे. बरोबर ना? म्हणजे काळ म्हणजे कसं? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ अशा शब्दांमध्ये हे बाई वापरलेले आहे. मग तुम्हाला क्रियापदे मी दाखवतो, वचन दाखवतो, विभक्ती दाखवतो, येतो, हे पुरुषार्थ दाखवतो, अर्थ दाखवतो, काळ दाखवतो. मराठी भाषेमध्ये किती विकार आहेत? 6 विकार आहेत. 6 विकार कुठले सांगितले मी तुम्हाला? एक लिंग आहे, दुसरं वचन आहे, तिसरं विभक्ती आहे, 4 पुरुष आहे, नंतर अर्थ आहे आणि नंतर काय आहे? काळ आहे. समजतंय ना? जे ऑनलाईन आहे त्यांना पण समजत आहे ना? लक्षात ठेवायचं आहे. जसं पुढे जाऊ. बघा, लिंग बघा. लिंग इथे 4 वचन 4 दिलेलं आहे. लिंग नाम, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आता लिंग हे यामध्ये लिंग दाखवले जाते. वचन पण या तिघांमध्ये दाखवले जाते. विभक्ती नाम, सर्वनाम, विशेषण यांना विभक्ती लागते. क्रियापदाला कदापि विभक्ती लागत नाही. तुम्हाला मी शिकवेल विभक्ती, त्यावेळेस सांगेल. फक्त विभक्ती कोणाला? नामाला. बघा, राकेशने काठी आणली. बघा, विभक्ती लागलेली आहे. सलाते, सलानाते मधली. बरोबर ना? हे बाई काय विभक्ती लागलेली आहे? नामाला लागलेली. सर्व नामाला लागते विभक्ती आणि विशेषणाला पण विभक्ती लागते. फक्त पुरुष हे सर्वनामाला असतो. बरोबर. आणि अर्थ, अर्थ फक्त कोणाला असतो? क्रियापदाला असतो. काळ क्रियापदाला असतो, कारण काळावरूनच वाक्य ठरत असते. तो परवा आला होता, भूतकाळ गेला, होता आहे, काळ आहे. बरोबर ना? होता म्हणजे काय आहे? क्रियापद आहे होता.
समजलं असं आहे, तुम्हाला वाक्यात अजून समजेल. अर्थ पण तसाच आहे, तसंच लागतो सांगतो तुम्हाला. आता अविकारी शब्दाच्या जाती, ज्या शब्द जातींना लिंग वचन विभक्ती इत्यादी विकार येत नाही, काय काय लिंग वचन विभक्ती इत्यादी विकार येत नाही, त्यांना अविकारी शब्द जाती असे म्हणतात. आपण ते सर्व शिकणार आहे बरं. बघा आता क्रियाविशेषण अव्यय आहे अविकारीमध्ये, शब्दयोगी अव्यय आहे, परत उभयनवी अव्यय आहे आणि केवल प्रयोगी अव्यय आहे, असे आहे. यामध्ये बघा काय काय सांगितलं, अविकारी शब्द जातींना, ज्या शब्द जातींना लिंग वचन विभक्ती येत नाही. आता बघा इथे घोडा, आता क्रियाविशेषण, घोडा जलद धावतो, एक उदाहरण आहे. घोडा जलद धावतो, या ठिकाणी हे बघा हे काय ना, हे नाव आहे, घोडा धावतो, धावतो पण क्रिया काय करली त्याने, धावण्याची क्रिया केली आहे. म्हणजे कसा धावतोय तो, जलद धावत आहे. मग याला जलदला आपण जल्दी म्हटलं ती हिंदी म्हणून काहीतरी त्याला लिंग लागेल का, लिंगाचा अर्थ तुम्हाला समजला का, म्हणजे मेल फिमेल मध्ये जल्दी जल्द्या असं असं काही येईल का, तो तसाच राहील. क्रियाविषय लिंग बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही, त्याची विभक्ती बदलत नाही, तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे, तो प्रथमा विभक्तीमध्येच आहे. बघा घोडी जलद धावते, जलद कसा शब्द राहिलेला आहे, नामाचं बदललेलं आहे, लिंग बदललेलं आहे, वचन बदल, घोड्याचा घोडी झाले, लिंग बदल झाला, हे नाम आहे बरोबर, वचन बदललेलं आहे, विभक्ती बदललेली आहे. बघा धावतोची धावते म्हणालय, बरोबर, हे क्रियापदाचं बदललंय का नाही, म्हणून लिंग वचन विभक्ती इत्यादी विकार होत नाहीत, त्यांना अविकारी शब्द जाती असे म्हणतात. क्रिया विशेषण अवयव बदलते का, नाही बदलत आहे. घोडा जलद धावतो, घोडी जलद धावते आणि घोड्या जलद धावतो, क्रिया काय केलेली आहे, जलद धावण्याची क्रिया केलेली आहे. क्रिया करतोय हे निघालं तरी पण वाक्यात काहीच अडथळा म्हणजे तरी पण वाक्य पूर्णच होतं. पण घोडा धावतो, बरोबर ना, घोडा कसा धावतोय, जलद धावतो आहे, लक्षात ठेव. क्रिया केली, क्रिया काय इथे तुम्हाला समजलं, क्रियाविशेषण अवयवाचा एक पॉईंट तुम्हाला समजला का, धावण्याची क्रिया केली आहे, म्हणजे जलद हळू हळूवार हे काय आहे, ही क्रिया, हे क्रियाविशेषण अव्यय आहे. डिटेल मध्ये बघा, शब्द योग्य अव्यय आहे, पक्षी झाडावर बघता, म्हणजे शब्दाला लागून आलेला आहे, शब्दयोगी अव्यय. ओळखांना बघा, चिमणी तारेवर, वरच वर वर वरच काही लिंग बदललंय का, वचन बदललंय का, विभक्ती बदलली का, काहीच बदललेलं नाही. कशाही वाक्यात पक्षी झाडावर बसला, चिमणी झाडावर बसली आहे, तसं कावळा फांदीवर बसला, वरचा वर मध्ये काहीच बदल झालेला नाही. अविकारी शब्द जातींमध्ये लिंग वचन आणि विभक्ती या तिघांमध्ये बदल होत नाही. मग होतो, लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण समजले, शब्द म्हणजे काय कळालं, डिटेल मध्ये अजून बघू आपण. उभयनवी अवयव बघा, तो व ती जोडलेला आहे, उभयनवी अवयव जोडलेला आहे ना. बघा मी व तू, व मध्ये फरक पडतोय का, नाही. आम्ही व तुम्ही, फरक पडतोय का व मध्ये, तो कसाही वापरला तरी पण तो तसाच, त्याच्यामध्ये लिंगामध्ये बदल झालेला नाही, वचनामध्ये बदल झालेला नाही आणि विभक्तीमध्ये सुद्धा बदल झालेला नाही. हे अविकारी शब्द जातींना, हे अविकारी शब्द जाती आहेत, यांच्यामध्ये बदल होत नाही. बघा इथे केवळ प्रयोगी अवयव म्हणजे एक उदाहरण दिलंय, बापरे, मग आपण काही म्हणू शकतो, केवढा मोठा साप, बापरे केवढा मोठा ऍक्सिडेंट, बापरे वाचलो मी, बरोबर ना, बापरे जोरात लागलं, बरोबर ना, म्हणता ना, बापरे मध्ये काही फरक पडतोय का, नाही, काही फरक पडत नाही, याच्या लिंगामध्ये फरक पडत नाही, वचनामध्ये फरक पडत नाही आणि विभक्तीमध्ये फरक पडत नाही. हे काय आहे, आपण काय बघत आहात, अविकारी शब्द जाती, ज्या शब्द जातींना लिंग वचन विभक्ती
विकार नाही त्यांना अविकारी शब्ददाती असे म्हणतात. मग अविकारी शब्ददाती का म्हणतात त्यांना ते समजलं. लिंग वचन यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणून म्हणतात. तुम्हाला उदाहरणांसकट मी तुम्हाला समजून सांगितलं. प्रत्येकाला समजत आहे का? ऑफलाईन ऑनलाईन वाले समजत आहे का? समजत असेल. आता आपण पहिल्यांदा शब्दाच्या जाती पैकी विकारी शब्दजाती 4 आहे. मग आपण 4 शब्दजातींपैकी पहिली शब्दजात बघू कुठली. नाम. बघा नाम नामाचे वाक्यातील कार्य. बरोबर बघू आपण. पुढे नामाचे प्रकार बघू. नंतर नामाचा लिंग विचार बघू. नामाचा वचन विचार बघू. नामाचे सामान्य रूप. नामाचा विभक्ती विचार आणि नामाचे व्याकरण चालवणे. वाक्यात नाम म्हणून येणारे घटक आणि वाक्यातील नामाचे कार्य. काय काय असते नामाचे कार्य बघा. नाम शब्द काय आहे पदनाम आहे. नाम काय काय काम करते बघा. पहिला सांगतो. नाम हा कर्ता म्हणून काम करतो. नाम हा कर्म म्हणून काम करतो. नाम हा विधानपूरक म्हणून काम करतो. नाम हा उपवाक्य नाम म्हणून काम करतो. नाम हा शब्द समूह म्हणून काम करतो आणि नाम हा शब्द म्हणून काम करतो. उदाहरण देतो आता तुम्हाला कसे काम केले तर. अशोक पुस्तक वाचतो. अशोक काय आहे नाम आहे. बरोबर ना. वाक्यात नाम म्हणून येणारे कसे येतात. अशोक पुस्तक वाचतो. अशोक काय आहे नाम आहे. बरोबर ना. मग याला नामपद आणि हा शब्द आहे. बघा त्याच्या त्याची पुढाऱ्याकडे नेहमी उठबस असते. आता उठबस हा काय आहे नाम आहे. परंतु हा काय आलेला आहे आणि नाम हे पदबंध आहे. बरोबर. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. बरोबर ना. आता बघा इथे मी तुमचीच आहे हे काय आहे दोन वाक्य आहे. म्हणजे नाम उपवाक्य हे नामाचं वाक्य आहे. हे प्रधान वाक्य हे आपण शिकणार आहे डिटेल मध्ये. एक एक शब्द आहे फक्त खूप खोलून सांगितलं आहे. आता नामाचे वाक्यातील अर्थ काय काय आहे बघा. शेतकरी शेत नांगरतो. बघा काय आहे नाम आहे. परत हे काय आहे क्रियापद आहे. एक एक सांगतो. नाम आहे शेतकरी तुम्हाला नाम आहे समजलं. बरोबर. नाम हा काय म्हणून काम करतो इथे कर्ता म्हणून. बघा प्रत्यक्ष कर्ता म्हणून नाम काम करतोय. प्रत्यक्ष आहे ना तो म्हणजे स्वतः काम करतोय. शेतकरी शेत नांगरतो. प्रत्यक्ष मूळ उद्देश आहे. काय मूळ उद्देश काय आहे कोण आहे इथे शेतकरी आहे. क्रियेचा आश्रय घेतलेला आहे इथे. शेत नांगरणं या क्रियेचा आश्रय काय घेतलेला आहे शेतकरी असा घेतलेला आहे. बरोबर. हे लक्षात ठेवायचं आहे. नाम हा इथे एकच शब्द आहे पण नामाचे इथे कर्ता म्हणून काम केलंय. प्रत्यक्ष कर्ता म्हणून आहे. मूळ उद्देश आहे आणि क्रियेचा आश्रय घेतलेला आहे. आता अर्जुनाला पाण्यात मासा दिसला. इथे बघा मासा हे नाम आहे. मग सर हे पण नाम आहे का. हे पण आहे परंतु मित्रांनो याला विभक्ती लागलेली आहे. पाणी सुद्धा नाम आहे परंतु पाणीचं मूळ रूप काय झालंय पाण्यात झालं आहे. मग मासा हे काय आहे मूळ रूपच आहे. बरोबर ना. बरोबर. बघा नाम आहे कर्ता आहे अप्रत्यक्ष कर्ता आहे. बघा अप्रत्यक्ष कर्ता काय आला आहे मासा आला आहे. म्हणून प्रत्यक्ष कर्ता काय असेल आहे. पुढे सांगतो मी तुम्हाला. मूळ उद्देश आहे आणि क्रियेचा आश्रय घेतलेला आहे. नामाचे कार्य असे असते. नाम असतो कर्ता असतो प्रत्यक्ष कर्ता असतो मूळ उद्देश असतो क्रियेचा आश्रय घेतलेला असतो नामाने. आता कर्मचे कार्य बघा. कृष्णाने राधेचा माट फोडला. काय केलंय कर्म केलेलं आहे. बरोबर ना. काय फोडलेला आहे माट फोडलेला आहे. नाम हे माट आहे
परंतु काय आलेलं आहे, कर्म आलेलं आहे. वाक्य पूर्ण होताना कर्ता, कर्म आणि क्रियापद असे येतात. बरोबर ना? फोडला कोणी आहे? कृष्णाने. काय फोडलेला आहे? माठ फोडलेला आहे. कोणी? बघा, कृष्णाने फोडला काय, फोडला कोणी आहे? कोणीने प्रश्न विचारा. आणि काय फोडलेला आहे? माठ. जेव्हा काय ने प्रश्न विचारला जातो त्यावेळी तो कर्म निघतो. पुढे मी तुम्हाला शिकवले. बघा, समजलं का? कर्म कसं आहे तर ओळखायचं तर नाम तर आहे परंतु कर्म सुद्धा आहे. इथे कृष्णाने हा बा काय आहे, इथे कर्ता आहे. लक्षात ठेवायचं, कृष्णाने कर्ता आहे. बरोबर ना? आणि माठ काय आहे? कर्म आहे. इथे क्रियेचा विषय झाला आहे. काय म्हणजे फोडण्याचा विषय पुढे झाला आहे. कर्मपूरक आलेला आहे. बरोबर आहे. कार्य काय केलेलं आहे? प्रत्यक्ष कर्म म्हणून माठ आलेला आहे. आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणून काय आहे? राजविता. आपण बघू पुढे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. रामाने रावणास मारले. कोणी मारलेले आहे? रामाने मारलेले. राम इथे काढलाय, करता आलेला आहे. बरोबर, पण परंतु हे काय आहे? नाम सुद्धा आहे, कर्म, कारण आपण कर्म बघतोय ना, कर्म पण आहे. मग इथे कधी आपण हे बघताना आपण काय म्हणतो? नाम आहे, कर्ता आहे, क्रियेचा विशेष आहे. असं बघितले असं इथे आता कर्म आहे, नाम आहे, कर्म आहे, क्रियेचा विषय काय आहे? कर्मपूरक आहे. आणि कोणाला? हे काय कोणाला? कोणाला? रावणाला अप्रत्यक्ष कर्म म्हणून आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. विधानपूरक राम राजा झाला. आता विधानपूरक कसं आहे? राम राजा झाला, राम झाला. काय झाला? वाक्य पूर्णच, वाक्याचा अर्थ लागतोय का? नाही लागणार वाक्याचा अर्थ. राम राजा झाला, बरोबर, तेव्हा लागतंय. तेव्हा बघा, विधानपूरक आहे किंवा विधीपूरक आहे. काय आहे? राम राजा, राम झाला, वाक्याचा अर्थच लागत नाही. विधानाला पूरक म्हणून काय आलेला आहे? राजा हा शब्द आलेला आहे. जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला सांगते. आता नाम आहे. आता ते सांगतो गाडी चालू आहे, फक्त उदाहरण. आता आपलं एक 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 चालू आहे. सुरुवातीला नाम सांगितलं, नाम करता करता विधानपूरक. आता सर्व आपलं लक्ष द्यायचं आहे. हे फक्त तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. शब्दाच्या जाती अशा वाक्यामध्ये अशा अशा प्रकारे वापरल्या. बघा, विधानपूरक कसं आहे ते, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. राम झाला, काय झाला आहे? विधानाला पूरक म्हणून आलेला आहे. राम काय झाला आहे? राजा आहे. बरोबर, असं आहे. पण एका उदाहरणावरून तुम्हाला समजणार, आणि जसे उदाहरण आहे की तसं आपण पुढे बघू, तेव्हा तुम्हाला ते डिटेल मध्ये समजतो. आता नाम म्हणजे काय? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेला व्यक्ती. नाम कधी नसतं आपल्याला, तर आपण काय बोलले असते एकमेकाला? बरोबर ना? मग एका गावामध्ये, एका गल्लीमध्ये 4 गणे आहेत. गणेश नावाचे 4 आहे. बरोबर ना? आता ते सारखे आहे, पण आपण त्याला मग काहीतरी विशेषण लावतो. मग हा बारका गणे आहे, बरोबर, हा उस्केल गणे आहे, हा उल्या गणे आहे, बरोबर ना? असे विशेषण लावतो त्याला. आपण सांगतो की तुम्हाला, बघा, व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे, त्यांचे गुणधर्म या सर्वांना दिलेले नाव म्हणजे काय असते? नाम आहे. जसे आपल्याला दिलेले आहे व्यक्ती, जसं याला टेबल म्हटलेला आहे, जसं याला बोर्ड म्हटलेला आहे, हे सर्वांना काय दिलेलं आहे? नाम दिलेलं आहे. तुम्हाला नाम सांगण्याची गरज नाही. मोके दामले यांनी काय सांगितलं होतं? नाम म्हणजे काय? वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखवणारा विकारी शब्द असतो त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. कुठलीही वस्तू दाखवून दिसते त्याला नाम म्हणतात. वास्तविक असो किंवा काल्पनिक. अरविंद मंगळूरकर यांनी नाम म्हणजे वस्तूचा वाचक
सहजलिंगी शब्द असतो त्याला राम म्हटलं आहे. मग इथे शब्द दिले माणूस काय आहे, व्यक्ती आहे, स्त्री आहे, राम, लक्ष्मण, सीता हे काय आहे, व्यक्तीचे नाव आहे. जसे आपल्या सर्वांचे नाव आहे तसे व्यक्तीचे नाव इथे सांगितले. प्राण्याचे नाव प्राणी, सिंह, वाघ हे तुम्हाला माहिती आहे सर्व. तुम्हाला पक्ष्यांचे नाव माहिती, चिमणी, कावळा, बदक, कोंबडी, बरोबर. हे एक हे कोणाचे नाव आहे, पक्ष्यांचे नाव, पक्ष्यांना दिलेली आहे. वस्तूंना नाव दिले आहे, ज्वारी, पदार्थांना नाव दिले आहे, ज्वारी, बाजरी, मका, साखर, मीठ. वस्तूंना नाव दिले आहे, वही, बाटली, पेन, बरोबर ना, हे सर्व आहे. ठिकाणांचे नावे भारत, महाराष्ट्र, पुणे, नागपूर, जळगाव, चिंचोली, बरोबर, बीड, सर्व हे काय आहे, नाव आहे. इथे बघा, कल्पनेला जाणवलेली नावे आहे. देव आहे, देव ही कल्पना आहे, देवाला बघितलंय का कोणी, बरोबर. भूत आहे, भूताला बघितलंय का कोणी, कोणी कोणी भूत बघितलाय, बरोबर आहे. हे कल्पना आहे. राक्षस आहे, राक्षसाला बघितलंय का कोणी, परीची गोष्ट आपण सांगतो लहान लहान बाळांना, परीला बघितलंय का कोणी, हवा पण ही कल्पनेने जाणवते. ते हवाला बघितलंय का, नाही. मनाला बघितलंय का, मन हे तेज आहे, आपण एकाच मनाला इतका वेग आहे, आपण कुठेही जाऊ शकतो. तू तुझ्या घरात गेला डायरेक्ट, पलंगावर बसला बसला डायरेक्ट, मन किती वेगाने आहे बघा, आपण कुठेही जाऊ शकतो. अमेरिकेला फिरतोय, फिरतोय रस्त्यानं, म्हणजे मन, बरोबर, कल्पनेने जाणवलेली नावे आहे. समजला. गुणधर्मांची नावे आहे. आता गुणधर्म कसे असतात, चांगला, वाईट, गोडी, चांगुलपणा, सौंदर्य, शौर्य, हे काय आहे, गुणधर्म आहे, लक्षात ठेवायचे आहे. असे नाम अशा प्रकारे एक प्रकारे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, आपण मराठी भाषा आपली त्यामुळे माहिती आहे. नामाची वैशिष्ट्ये बघा, मराठी नाव म्हणजे संस्कृत मधील नाव, मराठी नाव म्हणतो नाम म्हणतात. कोणतेही नाम जसे वस्तुवाचक असते तसेच ते गुणधर्म दर्शक ही असते. वस्तुवाचक असले की ते गुणधर्म दाखवते. आता अश्विन नाव आहे, मुलगा आहे, बरोबर ना, गुणधर्म बारीक आहे, बरोबर ना, चांगला आहे, गुणधर्म आहे, टेबल आहे, कळक आहे, गुणधर्म दाखवलेला आहे, बरोबर ना. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. नाम ही विकारी जात असून तिला लिंग आहे, बरोबर ना, वचन आहे, विभक्ती आहे, याचे विकार होतात. नामाचे काय काय, लिंग, वचन, विभक्ती. तर उदाहरण राम, सीता, बरोबर ना. वचन मध्ये पण बदल होतो, विभक्तीमध्ये सुद्धा बदल, रामाने सीताने, सीतेला, बरोबर ना. असे असे विभक्तीमध्ये पण वचन मध्ये पण बदल होतो. आपण बघू ते नामाला शब्दयोगी अव्ययाचाही विकार होतो, म्हणजे शब्दयोगी अव्ययाला सुद्धा नाम काय येतात, जोडून शब्दयोगी अव्यय सुद्धा काय येतात, नामाला जोडून येत असतात. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते, विभक्ती किंवा शब्दयोगी अव्ययाचे. काय, कोण, कोणाला, या तिन्ही प्रश्नांची उत्तरे कोण देतात, नाम देत असतात. काय काम केलं, बरोबर ना. आता आहे भाषेतील सर्वाधिक वापर कशाचा होत असतो, नामाचाच वापर होत असतो सर्वाधिक. म्हणून नामाचे किती प्रकार पडतात मराठीमध्ये, 3 प्रकार नामाचे मराठीमध्ये पडतात. आणि इथे इंग्लिश मध्ये किती प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. लक्षात ठेवायचं आहे. मराठीमध्ये सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि वाचक नाम आहे. तर नामाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक पहिलं प्रकार कसा आहे, सिद्ध नामे आहे, आणि दुसरं काय आहे, साधित नामे आहे. सिद्ध नामाचे सुद्धा 2 प्रकारे वर्गीकरण कोणी केलेलं आहे, मोके दामले यांनी काय म्हटलेलं आहे, धर्मवाचक नाम आणि धर्मी वाचक नाम. विचारणं 100% वेळी, नामाचे किती प्रकार, 3 प्रकार बघितले. नामाचे वर्गीकरण किती प्रकार आहे, 2 प्रकार आहे. मग सिद्ध नामांचे मोके दामले यांनी खालीलपैकी कोणते प्रकार केलेले आहे, धर्मवाचक नाम आणि धर्मी वाचक नाम असे प्रकार कोणी केलेले आहे, मोके दामले यांनी केलेले आहे.
दादोबा पांडुरंग तर्फडकर यांनी काय नाम केलेलं आहे? भाववाचक नाम आणि वस्तुवाचक नाम. तसे दादोबा पांडुरंग तर्फडकर यांनी प्रकार केलेले आहे. केळकर यांनी गुणवाचक नाम असे केलेलं आहे आणि गोडबोले यांनी काय केलेलं आहे? गुणबोधक नाम असे प्रकार केलेले आहे. गुणबोधक नाम नामाला म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्या नामाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. आणि धर्मवाचक नाम म्हणजे काय आहे? धर्मवाचक नाम म्हणजे भाववाचक नाव, गुणवाचक नाव आणि गुणबोधक नाव. मग धर्मवाचक नाम हे कोण म्हटलेलं आहे? दामलेंनी. भाववाचक नाम असं कोणी म्हटलेलं आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी. केळकरांनी गुणवाचक नाम म्हटलेलं आहे. गुणबोधक नाम गोडबोलेंनी म्हटलेलं आहे. धर्मवाचक नामाला काय म्हणतात? वस्तुवाचक नाम म्हणतात. याचे 2 प्रकार पडतात. एक सामान्य नाम आणि दुसरं काय आहे? विशेष नाम. सामान्य नाम असतं जातीवाचक आणि विशेष नाम असतं व्यक्तिवाचक. म्हणजे जातीवाचक कसं आहे? मिलिटरी, आर्मी, बरोबर ना? वर्क क्लास, वर्ग, बरोबर ना? हे मुलगा हे काय सामान्य नाम? ते समूहवाचक सांगितलं मी तुम्हाला. मुलगा हे काय सामान्य, मुलगी हे काय आहे? सामान्य नाम. लक्षात ठेवायचं आहे. बघा, समुदायवाचक नाम मध्ये मी तुम्हाला हे सांगितलं असतं. वर्ग बरोबर ना? असं सांगितलं. सामान्यवाचक जातीवाचक नाम सुद्धा म्हणतात आणि गटवाचक नाम सुद्धा म्हणतात त्याला. आणि याचे सामान्यवाचक नामाचे 2 प्रकार आहेत. समुदायवाचक नाम आहे आणि पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नाव तुम्हाला समजून जाईल आणि विशेष नावाचे व्यक्तिवाचक नाम आहे. जसं पुढे बघू, पुढे आपण तुम्हाला समजेल. साधित नामाचे 3 प्रकार आहेत. धातू साधित आहे, विशेषण साधित आहे आणि अव्यय साधित आहे. असे 3 प्रकार आहेत. हा तक्ता 100% लक्षात ठेवायचा आहे. वाचा. वरतो नंबर पासून आहे.
शब्दाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर प्रश्न विचारले जातात. बघा, सिद्ध नामे, जी नामे मूळची असतात, इतर शब्दापासून बनलेली नसतात. सिद्धचा अर्थ काय? सिद्ध आणि साधित आपण दोन प्रकार बघितले, बरोबर? जेव्हा हे दोन प्रकार सिद्ध आणि साधित. तर सिद्ध नामे म्हणजे काय? जी नामे मूळची असतात, इतर शब्दापासून बनलेली नसतात, अशा नामांना काय म्हणतात? सिद्ध नामे. म्हणजे मूळची नामे आहे, त्यामध्ये काय असतात? इतर शब्दापासून ते बनलेलीच नाही, बरोबर ना? ते सिद्ध नामे आहे. सिद्ध नामांचे मोके दामल्यांनी दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. आपण ते बघितलं, मोके दामल्यांनी दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. हे काय बघितलं आपण? धर्मवाचक नाम आणि धर्मवाचक नाम, बरोबर ना? हे बघितलं आपण. बघा, सामान्य नाम, सामान्य नामाचे, विशेष नामाचे, भाववाचक नामे, सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नामे यांचा समावेश सिद्ध नामांमध्ये होतो. नामाच्या प्रकारांमधले कोणकोणते नाव सिद्ध नाम आहे? बघा, यांच्या मूळ रूपात बदल होत नाही. म्हणजे जी नामे मूळची असतात, इतर शब्दापासून बनलेली नसतात. कोणकोणती? सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम आहे. हे सिद्ध नामे आहे. आणि धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम असे मोके दामले यांनी प्रकार केलेले आहे. लक्षात ठेवायचे आहे. काय लक्षात ठेवाल? सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नामे यांचा समावेश कोणत्या नामांमध्ये होतो? सिद्ध नामांमध्ये होतो. लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणते नामे सांगितले मी? सामान्य नामे, विशेष नामे आणि भाववाचक नाम. म्हणजे सर्व नाम काय आहे? वेगवेगळ्या याच्यानुसार, वेगवेगळ्या लेखकाने सांगितल्यानुसार हे सर्व सिद्ध नामे आहे. आणि साधित नाम हे सर्व काय आहे? हे साधित नाम आहे. सिद्ध नामे ही मूळची असतात, इतर शब्दापासून बनलेली नसतात, अशा नामांना सिद्ध नामे असे म्हणतात. मोके दामलेंचे हे दोन प्रकार आहेत, धर्मवाचक नाम आणि धर्मवाचक नाम. पहिल्यांदा धर्मवाचक नाम बघू, बरोबर? धर्म म्हणजे भाव, गुण. धर्माचा अर्थ काय होतोय? भाव, गुण. ज्या नामाने व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांच्यातील गुणधर्म समजावतो, त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. ज्या नामाने सजीव प्राण्यांमधील भाव व निर्जीव वस्तूंमधील गुण समजावतो, त्यांना काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. धर्मवाचक नाम मध्ये काय सांगितलं? भाव किंवा गुण ज्या नामाने व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणी यांच्यातील गुणधर्म समजावतो, त्यांना भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. ज्या नामाने सजीव प्राण्यातील भाव आणि निर्जीव वस्तूतील गुण ज्या नामात असतो, त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. गुणदर्शक शब्द काय आहे? बघा, गुण दर्शवतोय साखर गोड आहे, बरोबर ना? अश्विन हुशार आहे, बरोबर आहे ना? अजून सीता सुंदर आहे, राम नम्र आहे. हे काय दाखवताय? ते गुण दाखवताय त्यांच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? गणेश प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणाचा हा गुण दाखवतोय, बरोबर आहे का नाही? गुणदर्शक शब्द आणि भावदर्शक शब्द बघा. आता गोडवा, साखरेला गोडवा खार आहे, हिची हुशारी किंवा राणीची हुशारी अख्ख्या जगात पसरलेली आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. पॉझिटिव्ह अर्थ सांगितलं बरं का. सौंदर्य, नम्रतापणा, बरोबर ना? आणि प्रामाणिकपणा हे काय आहे? गुणधर्म दर्शक शब्द आहे. गुणधर्म दर्शक हे काय आहे? हे विशेषण आहे. काय लागलेले होते विशेषणे? गोड, हुशार, बरोबर ना? असे आहे. भाववाचक नामाची वैशिष्ट्ये. आता काय काय वैशिष्ट्य आहे त्याच्यावरून भाववाचक नाम ओळखलं पाहिजे. असे गुणधर्म तुम्हाला समजा, गोड, हुशार, सुंदर, नम्र, प्रामाणिक. गुणधर्मदर्शक शब्द भाववाचक नाम कोणते? गोडचा गोडवा झाला, हुशारचा हुशार झाला, सुंदरचं सौंदर्य, नम्रता नम्रता, प्रामाणिकता प्रामाणिकपणा असं झालेलं आहे. अजून भरपूर वेळ आहे. बघा, भाववाचक नामाची वैशिष्ट्ये. भाववाचक नाम
की कोणत्याही वस्तू प्राणी पदार्थ ठिकाणे त्यांचे नाव नसते, ते त्यांच्यातील गुणधर्माला दिलेले नाव असते. कशाचेच नाव नसते, गुणधर्माला दिलेले नाव असते. मी काय सांगितलं तुम्हाला आता, गोडवा गोडवा सांगितलं, हुशारी सांगितली, बरोबर ना? ते गुणधर्माला दिलेले आहे. सीतेची हुशारी सर्व गावाला माहिती आहे, खूप हुशार मुलगी आहे, बरोबर ना? मग याला काय, गुणधर्माला दिलेले नाव असते, बरोबर ना? असे लक्षात ठेवायचे. भावाचक नाम स्पर्श करता येत नाही, त्याला डोळ्यांनी पाहता येत नाही. हुशारी दिसते का, नम्रता दिसते का, स्पर्श करता येतो का, डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याची चवही घेता येत नाही, बरोबर ना? तर परंतु गोडवा हे गोड, हे नाम आहे, पण भाववाचक नामामध्ये ते कसं आलंय, ते परफेक्ट, ते कोणाला, कोणत्याही व्यक्ती, वस्तू, पदार्थ, ठिकाणांचे नाव नसते, त्यांच्यातील गुणधर्म येतात हा गोडवा. समजलं का? लक्षात आलं पाहिजे. बघा, भाववाचक नाम नेहमी एकवचनी असते. वैशिष्ट्यांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पुढची एक्झाम द्याल त्यावेळेस तुम्हाला हे वैशिष्ट्य कामात पडेल. भाववाचक नामांचे एक अनेक वचन होत नाही, आणि झाल्यास कधी झालं, अनेक वचन कधी झालं, तर भाववाचक नाम कसे बनतात, सामान्य नामाचे कार्य करतात. तुम्हाला उदाहरणांमध्ये मी दाखवतो. भाववाचक नाम स्वातंत्र्य अस्तित्व नसते, स्वातंत्र्य अस्तित्व भाववाचक नामाचे नसते. भाववाचक नामे ही सामान्य नामे आणि विशेष नामे यांच्याकडे आश्रित असतात. लक्षात ठेवायचं आहे, भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम म्हणतात, गुणवाचक नाम म्हणतात, गुणबोधक नाम असे सुद्धा म्हणतात. भाववाचक नामाला स्वतःला स्वातंत्र्य अर्थ असतो, स्वातंत्र्य अर्थ आहे. भाववाचक नामाचे लिंग प्रत्ययावरून ठरते, कुठल्या प्रत्ययावर आले आहे त्याचे लिंग ठरत असते. भाव सामान्य नावे, विशेष नावे, विशेषणे यांना विविध प्रत्यय लावून भाववाचक नामे बनतात. कसे बनतात बघा, हे लक्षात ठेवायचे आहे. भाववाचक नामे यत्वपणा, ताई, गिरी, की वा आई, हे काय आहे, भाववाचक नामे आहे. यत्वपणा, ताई, गिरी, की वा आई, हे बाई ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहे. पुढे सांगते बाई कसे वापरलेले आहेत. यत्वपणा, ताई, गिरी, की वा आई असे आहे. बघा आता कशा वापरलेले आहेत. संस्कृत भाषा, बघा संस्कृत शब्द आहे, भाषा कशी आहे, संस्कृत आहे. नाम काय, सुंदर नाम आहे. सुंदर नाम वापरलंय. बघा काय, सुंदरचं काय झालंय, सौंदर्य झालंय. शूरचं काय झालंय, शौर्य झालं आहे. क्रूरचं काय झालंय, क्रोर्य झालेलं आहे. उदारचं काय झालंय, उदर्य झालेलं आहे, बरोबर. भाववाचक नाम. पुरोहितचं काय झालंय, पुरोहित्य झालंय. उचितचं काय झालंय, औचित्य झालेलं आहे. हे काय भाववाचक नाम आहे बरं का मित्रांनो. उज्ज्वलचं काय झालंय, उज्ज्वलय झालेलं आहे. उदासीन ओदेसीन्य झालं आहे. उत्सुक औत्सुक्य झालं आहे. नवीनचं नाविन्य, प्रवीणचं प्रवीण्य, गांभीरचं गांभीर्य, गांभीर्याने इतका बघत होता. तुम्ही जसे माझ्याकडे बघत राहत तसे, बरोबर ना? हे काय आहे, तट्टा, ते काय झालंय, नाही सॉरी, तरुण आहे. तरुणचं काय झालं आहे, तारुण्य झालं आहे. पंडित आहे, पंडित्य झालं आहे. वत्सल आहे, वत्सल म्हणजे माया, प्रेम, वत्सल्य झालं आहे. मंगलचं काय झालंय, मंगल्य झालं आहे. महात्माचं काय झालं आहे, महात्म्य. चतुर्थ चतुर्य, मधुरचं माधुर्य, धीरचं धैर्य, धैर्य, विफलचं वैफल्य, दीनचं दैन्य, विशिष्ट वैशिष्ट्य, आणि निपुणचं काय झालं आहे, निपुण्य. असे य म्हणून आणलं आहे. स्वचं कसं वापरतो आपण, मित्रत्व, शत्रुत्व, प्रौढत्व, स्त्रीत्व, शत्रुत्व, मातृत्व, पुरुषत्व, रुद्रत्व, बरोबर ना? भाववाचक नाम कसे ओळखायचे, ट्रिक सांगितली मी.
यत व पणा, ताई, गिरी व आई, हे बाई हे भाववाचक नाम ओळखण्याचे गुण आहे. बघा, पुरुषत्व, वृद्धत्व, गुरुत्वत्व, वक्तृत्व, नागरिकत्व, हे सर्व काय आहे? भाववाचक नाम आहे. प्रत्यय लावून, पणाला प्रत्यय कधी लावला तर बघा, पण पण मराठी भाषा आहे पणा म्हणलं लहान नावा शब्द आहे. लहान नाम किंवा विशेष नाम म्हणून वापरले जातात. मग लहानला कसं लावतं? लहानपण, बालपण, थोरपण, म्हातारपण, बरोबर ना? शहाणपण, मोठेपणा, मोठेपणा जास्त करतो, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, बरोबर ना? प्रेमळपणा, दृष्टपणा, हे काय आहे? सर्व काय आहे? भाववाचक नाम आहे. परत ता लावतो आपण. संस्कृत शब्द आहे शांत, या शब्दाला लावून बघू आता आपण. बघा, ता शांतता, समता, नम्रता, क्रूरता, वीरता, हे सर्व भाववाचक नाम आहे. एकता, सुंदरता, विषमता, बंधुता, भाववाचक नाव कधी गोड केले सांगितले इतके भाववाचक नाव आहे. आणि शॉर्टकट ते तुमचे इतके नाव तुम्हाला माहित नसते तर डायरेक्ट जेव्हा ट्रिक्स लक्षात ठेवायचं. सुंदरता, विषमता, बंधुता, मोहकता, चतुरता, हे सर्व सर्व शब्द, मधुरता, नीचता, श्रेष्ठता, विनम्रता आणि व्यावसायिकता, हे शब्द आहे. ऑनलाईन कोण आहे? एकटा जीव सदाशिव, बरोबर. गुड मॉर्निंग मित्रा. बरोबर. आता ई कसं लावायचा? मराठीमध्ये ई आहे, मराठी शब्द काय घेतला आपण? गोड घेतला. बघा ना, ई आहे गोडी, भाववाचक नाम आहे. उंची, लांबी, रुंदी, श्रीमंती, गरिबी, लबाडी, खोडी, हुशारी, वकिली, बरोबर ना? वकिली स्पेशल कधीच येत नाही, बरोबर ना? नंतर नोकरी, मंदी, चोरी, शांती, शांती, तेव्हा हे इथे शांती, हे बाई एखाद्या बाईचं किंवा पुरुषचं नाव नाही, बरोबर ना? शांती ते भाववाचक नाव आहे, बरोबर. म्हणजे भाववाचक नाम म्हणून वापरलेलं आहे. घर शांती, बरोबर ना? शांती इकडे ये, हे झाले एखाद्या मुलीचं नाव, बरोबर ना? घर शांती केलेली आहे, बरोबर. बघा, मैत्री, माधुरी, माधुरी हे मुलीचं नाव तर आहेच पण भाववाचक नाव म्हणून ते घेतलेलं आहे. म्हणजे माधुरी, माधुरी, माधुरी वाक्यात सुद्धा वापरण्याचं भाववाचक नाव म्हणून तुम्हाला सांगतो. गिरी, गिरी हा शब्द बघा, फारसी आणि अरबी शब्द आहे गिरी. गुलामला आपण लावून बघू. पहिल्यांदा गुलामगिरी, नंतर सावधला लावून घेऊ सावधगिरी, नंतर कामगिरी, दादागिरी, शिपाईगिरी, मुलुकगिरी, गुंडगिरी आणि लुच्चगिरी, ही लावून बघू आपण. मराठी भाषेत पाटील नाव आहे, पाटीलकी, गावकी. बरेच लोक म्हणतात पाटीलकी आहे, आमची गावकी आहे, आमची भावकी आहे. माणुसकीनं वाघ होतो, बरोबर ना? हे काय? सोनारकी, लोहारकी, मास्तरकी. काही काही बोलतात ना गावाकडचे मुलं, तुला मास्तरकीपणा करतोय का, बरोबर ना? भिक्षुकी. वा शब्द कसा वापरतात? गोडला आपण पहिल्यांदा लावून बघू. वा शब्द, गोडवा, थंडावा, ओलावा, गारवा, थकवा. आई लावून बघू. नवलाई, बघा आई लावलेला आहे, त्याला व हे आणलं आहे, आ हे आली आई, चपळाई, चतुराई, दांडगाई, लढाई, चढाई आणि दाई, असे वरील सर्व साधक आणि साधित प्रत्यय लावून आलेले होणारी भाववाचक नामे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. मग काय पण प्रत्यय लावलेला आहे त्या सर्वांना ट्रिक्स पाठ करायचे आहे. यत व पणा, ताई, गिरी, ही वा आई लावून जे जे नाव येतील ते सर्व नाव काय आहे? भाववाचक नाव आहे. म्हणूनच फक्त इतकं लक्षात ठेवा,
तिथे एखाद्या ठिकाणी ते दिसला की भाववाचक नाम. तुम्हाला उदाहरण पण द्या. आणि हे लक्षात ठेवायचे नसेल तर हे सर्वचे सर्व शब्द लक्षात ठेवा. बघा नवीन आहे य लागलेला आहे लगेच म्हणा नाविन्य भावाचे. समजलं का? म्हणून तेव्हा ते प्रत्येक लक्षात ठेवायचे आहे. आणि काही भाववाचक नावाचे आहे भाव भावना दर्शवणारे भाववाचक नाव. म्हणजे कसं आहे आपल्याला समजून जातं लगेच. आनंद झालेला आहे, दुःख आहे, आनंद आहे, दुःख आहे, प्रेम आहे, यश आहे, राग आहे, विश्वास आहे, भय आहे, गर्व आहे, बरोबर, दया आहे, बुद्धी आहे, आकांक्षा, कल्पना, बुद्धी, कीर्ती, माधुरी, शांती, चैतन्य आणि अभिनय ही सर्वचे सर्व भावना दर्शवणारी भाववाचक नाम आहे. कोणकोणते सांगितले? आनंद, परत पुढे दुःख, माझ्या मागे म्हणायचं आहे प्रेम, यश, राग, विश्वास, भय, गर्व, दया, बुद्धी, परत आकांक्षा, कल्पना, परत श्रद्धा, कीर्ती, माधुरी, शांती, चैतन्य आणि अभिनय हे सर्वचे सर्व कसे नाम आहे? भाववाचक नाम आहे. मग मित्रांनो तुम्हाला भाववाचक नाम हे ओळखता येईल का? भाववाचक नाव कुठलं आहे तुम्हाला समजेल का वाक्यात वापरल्यावर? समजलंच पाहिजे. आता आपण 2-3 नावं घेतलेले बरोबर. बघा पदार्थाच्या गुणधर्मावरून किंवा क्रिया दाखवणारे नामे सुद्धा भाववाचक नामे असतात. पदार्थाच्या गुणधर्मावरून स्थिती किंवा क्रिया दाखवणारे नाम सुद्धा भाववाचक नाम असतात. आता कसे? बघा स्थिती दाखवणारे भाववाचक नाम कसं आहे? जन्म हे भाववाचक नाम आहे. स्थिती दाखवली म्हणजे मुलगा जन्माला, मरण ही स्थिती दाखवलेली आहे, बरोबर ना, भाववाचक नाम आहे. बाल्य, बालपण आपण बघितलं, बाल्य स्थिती दाखवले, लहानपण, वृद्धत्व स्थिती आहे, प्रौढत्व स्थिती आहे, आपण जसे आहे तारुण्य स्थिती आहे, बरोबर. क्रिया दाखवलेली आहे, काय काय आहे? हास्य, हसण्याची क्रिया घेतली आहे, बरोबर. चोरीची क्रिया केली आहे, नृत्य केलं आहे, बरोबर, कृत्य केलं आहे, उड्डाण केलं आहे आणि धाव घेतलेली आहे, बरोबर. हे सर्व स्थिती आणि क्रिया दाखवणारे नामे सुद्धा भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम विचारलं तर कदापि चुकायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. हे इतकं लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगताना धर्मवाचक नाम धर्मवाचक नाम म्हणजे काय? भाववाचक किंवा धर्मवाचक नामालाच भाववाचक नाम म्हणतात. प्रॉपर सर्व सांगितले, गुणदर्शक नाम सांगितले, गुणधर्मदर्शक नाम सांगितले, भाववाचक नामाचे सर्वचे सर्व वैशिष्ट्ये सांगितले, त्यानंतर त्याची ट्रिक सांगितली, त्यानंतर हे सर्वचे सर्व प्रॉपर इतके नाव घेऊन मी तुम्हाला दाखवले. आता इतके नाव इतकं डिटेल मध्ये झालं आहे, याच्या बाहेर कदापिही प्रश्न विचारणार नाही, विचारणार कुठल्याच एक्झामला ना कंबाईनला ना. मी शिकवताना तुम्हाला सर्व एक्झामला कशा पद्धतीने कामात येईल मराठी अशा पद्धतीने शिकवत आहे. समजलं का? समजतंय का? प्रत्येकाला समजतंय ना? का घाई तर होत नाही ना? भरपूर हळू चालू आहे पण बरोबर आहे, म्हणजे जास्त हळू पण नाही, जास्त ते पण नाही, समजायला पण पाहिजे. मग आता साधित नामांमधला पहिला प्रकार कुठला झाला आहे? भाववाचक नाम, बरोबर ना, किंवा धर्मवाचक नाम. मग धर्मवाचक नामाला भाववाचक नाम म्हणतात. तर आता दुसरा प्रकार कुठला आहे? धर्मीवाचक नाम आहे. धर्मीवाचक नाम बघा, मग धर्मी म्हणजे धर्म, भाव किंवा गुण ज्या नामांमध्ये राहतो किंवा वास करतो त्या नामाला काय म्हणतात? धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तुम्हाला ते समजून जाईल आता कशा पद्धतीचा. धर्म किंवा गुण सामान्य नामे किंवा विशेष नामे यांच्यात राहत असतो ते धर्मीवाचक नाम आहे. आपण त्यात बघितले होते.
धर्मवाचक नामाचे दोन प्रकार पडले, सामान्य नाम आणि कुठलं नाम, विशेष नाम. बरोबर ना. वरच्या तक्त्यामध्ये बघितलं का आपण, तक्ता बघतो नामाचे दोन प्रकारे वर्गीकरण, साधित नाम आणि सिद्ध नाम आणि साधित नाम. सिद्ध नामाचे दोन प्रकार बघितले आपण, भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम, धर्मवाचक नाम दोन प्रकार बघितले. परत सामान्य नाम आणि विशेष नाम. समजलं. मग गुण किंवा धर्म किंवा गुण सामान्य नामाचे किंवा विशेष नामे यांच्यात राहत असतं, म्हणून ते धर्मीवाचक नामे आहे. धर्मीवाचक नाम बरोबर काय होतं, सामान्य नाम अधिक विशेष नाम, त्यांचे मिळून काय होतं, धर्मीवाचक नाम. आलं काय लक्षामध्ये? प्रत्येक सर्वजण बरोबर आहे ना. कोणी नाश्ता करताय, कोणी घरी, कोणी रीडिंग मध्ये बसलेला आहे. सर्व जणांनी माझ्या बरोबर राहायचं आहे, म्हणजे माझ्या बरोबर आहे म्हणजे प्रेझेंट मध्ये थांबायचा. चला आता धर्मवाचक नाम. धर्मीवाचक नामाला वस्तुवाचक नाम असेही म्हणतात. कशा पद्धतीने बघू, वस्तुवाचक नाम बघू. ज्या नामांमध्ये कोणता तरी गुणधर्म आहे त्या नामाला काय म्हणतात, वस्तुवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तुवाचक नाम कोणते, व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, पदार्थ, ठिकाणे यांना व्याकरणात वस्तू असे म्हटले जाते. लक्षात ठेवायचं, व्यक्तीला पण वस्तू म्हणतात व्याकरणामध्ये, प्राण्याला पण वस्तू म्हणतात, पक्षीला पण वस्तू म्हणतात, वस्तूला पण वस्तू म्हणतात, पदार्थाला पण वस्तू म्हणतात, आणि ठिकाणांनाही व्याकरणामध्ये काय म्हणतात, वस्तू म्हणतात. मग वस्तूच्या दोन प्रकार आहे, एक जातीवाचक आहे आणि एक काय आहे, व्यक्तिवाचक आहे. म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात, जाती म्हणतात. एकट्या असणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात, व्यक्ती म्हणतात. व्यक्ती म्हणजे बरोबर ना, एकसारखे दिसणाऱ्या. मग सामान्य नाम कशा आहे, देश, भरपूर देश. मग व्यक्तिवाचक कसे आहे, भारत, अमेरिका, बरोबर ना, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार, मंगोलिया, सौदी अरेबिया, यमन, इराक, कुवेत, सर्व जेवढे देश आहेत तेवढे. हे काय आहे, हे देश हे काय आहे, सामान्य नाम आहे. पण विशेष नाम काय आहे, मग त्या सामान्य नाम आहे हे सर्व देश आहे, त्याला काय नाव दिले, काय भारत आहे, काय पाकिस्तान आहे, काय अफगाणिस्तान आहे, काय नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे. भारताच्या आजूबाजूचे ते साईड. बघा नदी बघा, एक सारखे दिसणाऱ्या वस्तूंना आपण ही नदी वाहते, नाव माहिती असलं ठीक आहे, हे गोदावरी आहे का, ब्रह्मपुत्र आहे का, सिंधू आहे का, गंगा आहे का, बरोबर आहे, वर्धा आहे का, वैनगंगा आहे का, पैनगंगा आहे का, कावेरी का, तुंगभद्रा आहे का, महानदी आहे का, बरोबर तापी, सर्व आपल्याला ते नदी आहे. बघा सामान्य नाव आहे, पर्वत हे सामान्य नाव, हा पर्वत आहे, पण पर्वताला माहिती पाहिजे ना, हा कुठला पर्वत आहे, हा सह्याद्री आहे का, विंध्य पर्वत आहे का, सातपुडा आहे का, सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे का, हिमालय पर्वत आहे का, हरिश्चंद्र बाला घाट आहे का, निलगिरी डोंगर रांग आहे, पूर्व घाट आहे का, आपल्याला माहित पाहिजे. बरोबर का. सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला फरक समजला का. सामान्य नाम कसे असतात, एक सारख्या दिसणाऱ्या, बरोबर, सामान्य सर्वे सारखे दिसतात, बरोबर ना. आणि विशेष नाम एकट्या असणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात, विशेष नाम म्हणतात. माणूस हा काय सामान्य नाम, मुलगा सामान्य नाम आहे, बरोबर ना. तुमच्या सांगितलं तुम्ही कुठल्या नावातील लक्षात ठेवायचे आहे. वस्तूचे दोन प्रकार पडतात, एक जाती आणि दुसरा काय आहे, व्यक्ती. आता जातीवरून बघू, बघितलं आपण तरी बघू. बघा, एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात, जाती म्हणतात. एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये समान गुणधर्म असतो, बरोबर, सामान्य गुणधर्म असतो, आहे ना. एकसारख्या दिसणाऱ्या जातींमध्ये सामान्य नाम, देश, नदी, पर्वत, उंच पर्वत कसा उंच आहे, खडक आहे, मोठा आहे, बरोबर, नदी आहे, पाणी वाहते आहे, एकसारखे काय त्यामध्ये गुणधर्म आहेत. मग
ही विशेष नाम म्हणत होते गोदावरीसाठी. बघा, एक सारख्या वस्तूंमध्ये समान गुणधर्म असतो आणि सामान्य गुणधर्म. या सामान्य गुणधर्मामुळे जातीला जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम एकाच जातीच्या वस्तूंना सर्वसाधारणपणे जी नावे दिली जातात त्याला काय म्हणतात? सामान्य नावे म्हणतात. एकसारख्या दिसणाऱ्या कशा आहे व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांच्यातील समान गुणधर्मांमुळे जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? सामान्य नाव. वाघ हे सामान्य नाव, पण वाघाला नाव हे काय समजलं? तळ, सरोवर हे सामान्य नाव आहे, पण सरोवराला नाव ठेवलंय सांबर, हे काय विशेष नाव. समजतंय का मित्रांनो तुम्हाला? प्रत्येकाच्या लक्षात येत आहे ना? सर्वांच्या लक्षात येत आहे. पुढे सामान्य नावाची वैशिष्ट्ये अजून डिटेल मध्ये बघू. सामान्य नाम कसं ओळखायचं बघा. सामान्य नामाला जातीवाचक नाम किंवा गटवाचक नाम असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं जातीवाचक किंवा गटवाचक नाम असे म्हणतात, बरोबर ना? सामान्य नाम जातीचा बोध करतो. सामान्य नाम स्वतःचा अर्थ असतो. सामान्य नामाला स्वतःचे लिंग तसेच वचन असते. आता आपण सामान्य नामाचे उदाहरण बघितले. नामाच्या 3 प्रकारांमध्ये फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने होते. पदार्थवाचक नामे आणि समूहवाचक नामे या सामान्य नामांमध्ये केला जातो. यांचा समावेश सुद्धा सामान्य नामामध्ये केला जातो. पदार्थवाचक नाम सुद्धा आणि समूहवाचक नाम सुद्धा सामान्य नामामध्ये केले जाते. आता नाते संबंधाचे सामान्य नाम कसे आहे? आई आई, बरोबर ना? सामान्य नाम. वडील नाते, वडील, भाऊ, बहीण. मग आईचं नाव काय ते, वडिलांचं नाव काय ते, भावाचं नाव काय ते सर्व कुठे जातील? विशेष नाम. तुला 2 भाऊ आहे, तू म्हणतील हा माझा भाऊ आहे. मग ज्यावेळेस तू म्हणशील हा माझा भाऊ, हा नाव आहे, याचं नाव राम आहे, याचं नाव सागर आहे, त्यावेळेस ते विशेष नाव होत नाही. तर ते काय राहील? भाऊ म्हणजे सामान्य नाम, बहीण म्हणजे सामान्य नाम, मुलगा, मुलगी, काका, काकी, मामा, मामी, आजोबा, आजी, गुरु, श्री, विद्यार्थी, शिक्षक. शिक्षक आहे, हा शिक्षक आहे. पण कोण शिक्षक आहे? हे राकेश भिडे सर आहे. ते आले होते, ते रत्नाकर सर होते, बरोबर? ते येत आहे, ते गणपती म्हणजे काय नाव आहे त्यांचं? नाव नाही माहिती आहे तुम्हाला? माझं नाव तर माहिती आहे ना, माझं लक्षात ठेवा सर्वांनी, जे ऑनलाईन ऑफलाईन त्यांना. नाही तर सर्व झालं सर मला तुमचं नावच नाही माहिती, बरोबर? हा, विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, बरोबर? चोर आहे, पोलीस आहे. पोलीस आपल्या देशात पोलीस आहे, पण नाव काय? बरोबर. सामान्य नाम म्हणतो आपण. वकील आहे, न्यायाधीश आहे, रुग्ण आहे, परिचारिका आहे, डॉक्टर आहे, बरोबर? हे सामान्य नाव. ज्यावेळी डॉक्टरचं नाव येईल तेव्हा ते कुठलं नाव होईल? विशेष नाव. तुम्हाला फरक समजतोय का प्रत्येकाला? पुढे प्राण्यांचे नाव बघा. प्राणी आहे, वाघ आहे, सिंह आहे. मी तुम्हाला वाघाचं उदाहरण दिलं. सिंह आहे, हत्ती, उंट, मासा, लांडगा, कोल्हा. कुठलाही लांडगा दिसला तरी आपण म्हणतो लांडगा. मांजर दिसली कुठली, मांजर दिसली, हा मांजर दिसली कुठली, तर आपण म्हणतो ते मांजर आहे. सामान्य आहे ना ते नाम, पण आपण ते म्हणू शकतो मांजर आहे. ते कुठले आहे? मंगी आहे, नाव दिलंय मांजर, मंगी, बरोबर? आपण काहीतरी नाव देतो, बरोबर? कुत्रा दिसला, हा कोण आहे? हा कुत्रा आहे. कुत्र्याला आपण नाव देतो, हा टायसन आहे, बरोबर? घोडा, पक्षी, चिमणी, कावळा, मोर, घुबड, घार हे सर्व प्राण्यांचे नाव कसे आहे? सामान्य नाम आहे. वृक्ष, वेली, फळे, फुले यांचे अवयव, यांची नावे म्हणजे वृक्ष, मूळ, खोड, पान, फळ, फूल, पाकळ्या, बी, साल, पिंपळ, वटवृक्ष, कडुलिंबू, सर्व काय आहे? हे सामान्य नाम आहे.
चिंच, आंबा, फणस, शेवगा, पापड, जाई, जुई, कारले, भोपळा, घेवडा, केळी, चिकू, आंबा, फणस, कुठलंही टरबूज, गुलाब, मोगरा. इथे म्हणाल की सर गुलाब, गुलाब वेगळा, ते गुलाब माणसाचं नाव आहे. गुलाबराव पाटील आताचे मुख्य मंत्री आहे. ते गुलाब हे विशेष नाव आहे. ते याचं नाव दिलंय, ते फुलाचं नाव दिलंय. बरोबर ना? हा, मोगरा, जास्वंद, धोत्रा, चमेली. बरोबर. हे कसे आहे? गुलाबाच्या झाडावर आपण गुलाब कधी काढले त्याला गुलाबच म्हणणार आहे का गुलब्या म्हणणार आहे? गुलबे म्हणणार आहे? नाही, गुलाबच म्हणणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा, शरीराचे अवयव, हे केस आहे, सामान्य नाव. डोळे, नाक, कान, सर्वांना दृश्य पदार्थ. बघा, फळा, खिडकी जे दिसतात ते सगळं काय आहे? सामान्य नाव आहे. दरवाजा, पडदा, मूर्ती, वही, पुस्तक, पिशव्या, रस्ता, गाडी, घोडे, जे भांडे मुंडे ते सर्व काय आहे? अदृश्य. हवा, वारे, हवा, वारा, मन अदृश्य, दिसता का नाही तरी पण ते सामान्य नाव आहे. परी, राक्षस, जगातील भाग, ग्रह, तारे. ज्यावेळेस आपण ग्रहाला नाव देऊ की पृथ्वी आहे, समजलं का? अरे हो किंवा नाही माझ्याशी बोलणार आहे मित्रांनो. तुम्ही असे रिएक्शन शाळेत शिकवण्याची स्फूर्ती कधी येते? समोरचे ज्या वेळेस बोलत राहता ना, हो सर समजतंय, हो सर चला, हा हा, तुम्ही काहीच नाही बोलता नाही या. बरोबर. पुढे इथे बघा, हे सर्व आहे. खंड, देश, राज्य, शहर, गाव, समुद्र, नदी, तलाव, जंगल, घाट, पर्वत, दरी, वाळवंट, सर्व सर्व काय आहे? सामान्य नाम आहे. पदार्थवाचक नाम बघू. बाकी बघू द्या मला. 4 मिनिटं बाकी आहे. तुम्ही वाचून घ्या इथं, कारण परत नवीन नाव चालू होते. ही याचाच प्रकार आहे पदार्थवाचक नाव. पदार्थवाचक नाव काय ठीक आहे. पदार्थवाचक बघा, जी नावे संख्येत मोजता येत नाही ती काय करतात? परिणामांमध्ये मोजतात. ही नावे कुठली असतात? पदार्थवाचक नाम असतात. बघा, पदार्थवाचक नामांना काय म्हणतात? द्रववाचक नाम म्हणतात. मग आपण पदार्थ आहे ज्वारी, ज्वारीला ज्वारी मोजू शकता का? आपण ज्वारी मोजू शकता? 1 किलो ज्वारी. बरोबर. बाजरीला मोजू शकता का आपण? नाही. परिणामांमध्ये मोजताय, केजी मध्ये मोजताय, केजी मध्ये, लिटर मध्ये, मिलीमीटर मध्ये, यांना जे मोजले जातात ते सर्व नाव कसे आहे? पदार्थवाचक आहे. मग ज्वारी, बाजरी, मका, पाणी लिटर मध्ये मोजतोय, लोणी किलो मध्ये मोजतोय, दही लिटर मध्ये, किलो मध्ये मोजताय, ताक लिटर मध्ये मोजताय, पेट्रोल, डिझेल. बरोबर ना? हे सर्व काही पदार्थवाचक नाम तुम्हाला मोजता येईल. समूहाचक नाम तुम्हाला बघा, जे ज्या एकट्याचा बोध होत नाही, सर्व समूहाचा बोध होतो, त्याला समूहवाचक नाम म्हणतात. बघा, ज्या नामावरून समूहाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? समूहवाचक नाम म्हणतात. सामान्यांचा एकत्रित उल्लेख ज्या नामांमध्ये केला जातो तो काय आहे? समूहवाचक नाम. म्हणजे जोडपे, समूहाचा बोध झालेला आहे. बरोबर ना? 2 जणांचा असतो तो पण समूह असतो. संसद, डायरेक्ट किती लोक आहे संसदेमध्ये? भरपूर लोक आहे. बरोबर. या सर्वांचा काय झालाय? समूहाचा बोध झाला आहे. समिती, बरोबर, भरपूर लोक आहेत समितीमध्ये सुद्धा, समूहाचा बोध झालाय. कळप भरपूर आहे, कळप मध्ये गायींचा कळप असतो ना. माडी, मोडी, लाकडाची मोडी असते, भरपूर आहे. एकच आहे का तिथे? समूहाचा बोध होतोय. तुकडी, बरोबर, शिपायांचे तुकडे असते, समूहाचा बोध होतोय. पलटण, मंडळ, गुच्छ, फुलांचा गुच्छ, बरोबर ना? अशा पद्धतीने तिथे समूहाचक नाम म्हणजे समूहाचा बोध होणे. पदार्थाचा पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम त्याला परिणामांमध्ये मोजली जातात, संकेत मोजता येत नाही. मला उदाहरण सांगितलं. ते कुठले नाम आहे? पदार्थवाचक नाम आणि
समूहवाचक नाम आहे. प्रत्येकाला समजलं का? शब्दाच्या जाती आज चालू केलेलं होतं. इंटरेस्टिंग टॉपिक आहे, शिकवताना पण मजा वाटते. खूप घेतलेलं आहे आज आपण. 25 दिवसामध्ये जबरदस्त होऊन जातं मराठी. हे आपण काम घेतलेलं होतं. हे पण इथून आता इथून थोडे दिवस मध्ये हे बघितलं, हे बघितलं आणि हे बघितले. जे सांगितलं तुम्हाला प्रॉपर. आणि शब्दाच्या जाती, शब्दाच्या जातीवर हे पाहिजे आपण ना विकारी. आणि हे पाहिजे यांनी कोणी काय काय म्हटलं हे बघितलं. प्रतिपादित म्हणजे काय म्हणजे गुणधर्म त्यांना प्रतिपादित नाम नाम धातू विकारी शब्द म्हणून बघितलं. किती मराठीत विकार आहे? विकारी शब्दाची जाती आहे. 4 विकारी शब्दाची जाती आहे. मग आपण हे सर्व मी तुम्हाला विकारी अविकारी आणि पुढे नाम सुरुवात केली. नाम वाक्यामध्ये कोणते कोणते घटक, वाक्यात नाम म्हणून येणारे घटक कोणते आणि कार्य म्हणून कोणकोणते घटक आणि उपवाक्य घटक म्हणून येतात आणि कार्य म्हणून कर्ता कर्म आणि विधानपूरक हे सर्व प्रॉपर उदाहरण पण दिलेलं आहे तुम्हाला इथे. आणि नाम म्हणजे काय, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित. सर पीडीएफ मिळेल का? पीडीएफ मी ग्रुपला टाकलेली आहे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या ग्रुपला नाही तर माझ्या ग्रुपला टाकलेली, टू विन ग्रुपला टेलिग्रामवर आहे. पीडीएफ सर्वांना भेटलेली आहे. हे सर्व आपण घेतलं. यानंतर ठेवायची हा टप्पा लक्षात राहिला. आपण इथपर्यंत सामान्य नाम आणि विशेष नाम, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम इथपर्यंत आपण आलेला. बरोबर. हे धर्मवाचक नाम, भाववाचक नाम, धर्मवाचक नामाला म्हणतात त्याला गुणवाचक नाम म्हणतात, त्याला गुणबोधक नाम. धर्मवाचक नामामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम येतात. ते आपण बघितलं. सामान्य नाम म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं आणि विशेष नाम म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. आठवतंय का? पर्वत म्हटलं तर सामान्य नाव आहे. मुलगा म्हटलं सामान्य नाव आहे. समजलं ना? निधन परती सुंदर त्याला एखादी नाव दिलं राकेश नाव काय आहे? सीता म्हटलं त्याला हे सामान्य नाव आहे. बरोबर. लक्षात राहू द्यायचं आहे. समूहवाचक नाम पण सांगितलं आणि पदार्थवाचक नाम सुद्धा सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आज घेतलेला आहे. उद्याच्या दिवशी भेटू बरोबर 10 वाजता. बरोबर टाइमवर यायचं, शिकवायला चालू करेल. आपल्याकडे भरपूर बाकी अजून जवळजवळ 250 पेज बाकी आहे. त्याच्या आपण 10 पेज कधी घेतले तरी पण पुढच्या 15-20 दिवसांमध्ये संपून आहे. 1 महिना सांगितलेला होता पण 1 महिन्यापर्यंत त्याच्या आतच होईल. पण टेस्ट पण येणार आपल्याला मध्ये मध्ये असं आहे. चालेल बरं का. भेटू आपण उद्याच्या दिवशी मित्रांनो. धन्यवाद. काही प्रॉब्लेम आल्यावर विचारायचं आहे 100% विचारा.